देवपूजेचे 21 नियम आणि हे नियम पाळल्यास देवपूजेचे संपूर्ण फळ देवपूजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवी देवतांची पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि घरातील दुःख दारिद्र्य कमी होतात. ज्या घरात दररोज पूजा होते तिथे सकारात्मकता आणि पवित्रता टिकून राहते. शास्त्रांनुसार पूजा करताना काही नियम पाळले तर उत्तम फळ मिळते. नंबर 1, एका दिव्यापासून दुसरा दिवा लावल्यास दरिद्रता येते असे मानले जाते. तसेच दक्षिण दिशेला तोंड करून दिवा ठेवू नये. देवीच्या दोन्ही बाजूंना दिवे ठेवावेत. दिव्यापासून अगरबत्ती लावणेही टाळावे. द्वादशी, संक्रांती, रविवार, पक्षाचा शेवट आणि संध्याकाळी तुळस तोडू नये. नंबर 2, रोजच्या पूजेत यश मिळवण्यासाठी दक्षिणा अर्पण करणे आवश्यक आहे. आसन, झोप, दान, भोजन, वस्त्र, वाद आणि विवाहाच्या वेळी शिंक येणे शुभ मानले जाते. घाणेरडे कपडे, उंदीर चावलेले वस्त्र, केस कापलेले किंवा तोंडाला दुर्गंधी असताना जप केल्यास देव रुष्ट होतात. नंबर 3, घरातील माती आणि शेण स्पर्श करू नयेत. तसेच प्रदोष काळात गोमूत्र घेऊ नये. मूर्तीला स्नान घालताना अंगठ्याने घासू नये. पिंपळाच्या झाडाला नमस्कार दुपारपूर्वीच करावा, त्यानंतर करू नये. जिथे अयोग्य व्यक्तींची पूजा होते आणि विद्वानांचा अपमान होतो तिथे दुष्काळ, मृत्यू आणि भीती निर्माण होते. नंबर 4, पौष शुक्ल दशमी, चैत्र शुक्ल पंचमी आणि श्रावण पौर्णिमेला लक्ष्मीपूजन केल्यास धनलाभ होतो. कृष्ण पक्ष, रिक्त तिथी आणि काही नक्षत्रांमध्ये लक्ष्मीपूजन करू नये. शास्त्रांमध्ये बांबू जाळणे निषिद्ध सांगितले आहे. तरीही आपण अगरबत्ती वापरतो. ती बांबूपासूनच बनलेली असते. तसेच त्यात रासायनिक पदार्थ असतात. मित्रांनो, मग अशा वस्तू जाळल्याने देव कसे प्रसन्न होतील? म्हणून धूप वापरणे अधिक योग्य मानले गेले आहे. नंबर 5, गणपती बाप्पांना तुळशीचे पान वगळता सर्व पत्रे प्रिय आहेत. तसेच भैरवनाथांच्या पूजेत तुळस वापरू नये. कुंदाचे फूल माघ महिना सोडून इतर वेळी भगवान शिवांना अर्पण करू नये. स्नान न करता तुळशीची पाने तोडली तर देव ती स्वीकारत नाहीत. नंबर 6, रविवारी दुर्वा तोडणे टाळावे. केतकीचे फूल भगवान शिवांना अर्पण करू नये. मात्र कार्तिक महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेत केतकीचे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. नंबर 7, देवांसमोर लावलेला दिवा कधीही विझू देऊ नये. शालिग्रामाला आवाहन आणि विसर्जन नसते. एकदा प्रतिष्ठापित केलेली कोणतीही मूर्तीमध्ये आवाहन विसर्जन केले जात नाही. नंबर 8, तुळशीची पाने दुपारनंतर तोडू नयेत. पूजा करताना गुरु, वडीलधारे किंवा पूजनीय व्यक्ती आल्यास उठून नमस्कार करून त्यांच्या आज्ञेनंतरच पूजा पुढे सुरू करावी. मातीच्या मूर्तीचे आवाहन व विसर्जन केले जाते आणि शेवटी शास्त्रानुसार जलप्रवाहात विसर्जन केले जाते. नंबर 9, एक कमळाचे फूल 5 रात्री, बेलपत्र 10 रात्री आणि तुळस 11 रात्रीनंतर सुद्धा शुद्ध करून पुन्हा वापरता येते. पंचामृतातील सर्व वस्तू उपलब्ध नसतील तर केवळ दुधाने स्नान घातल्यानेही तेवढेच पुण्य मिळते. शालिग्रामावर अक्षत, तांदूळ अर्पण करू नयेत. मात्र लाल रंगाने रंगवलेले तांदूळ अर्पण करू शकता. नंबर 10, दुपारनंतर रात्री कृष्ण पक्ष, द्वादशी आणि अष्टमीला लक्ष्मीपूजन सुरू करू नये. मंडप नेहमी समतोल आणि चौकोनी असावा, वाकडा नसावा. योग्य प्रकारे सजावट न केलेला यज्ञकुंड अशुभ परिणाम देतो. नंबर 11, कोणत्याही देवतेच्या पूजेत आवाहन म्हणजेच बोलावणे, ध्यान, आसन देणे, स्नान घालणे, धूप दीप लावणे, अक्षता, कुंकू, चंदन, फुले आणि प्रसाद अर्पण करणे आवश्यक आहे. पूजेत पानाचे पान ठेवावे. त्यासोबत वेलची, लवंग, गुलकंद घालून तयार केलेले पान अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 12,
देवाला अर्पण करण्यापूर्वी फुले, हार किंवा पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. पूजेसाठी अखंड म्हणजेच न तुटलेले तांदूळ वापरावेत. तांदळाला हळदीच्या पाण्यात भिजवून पिवळे करणे शुभ मानले जाते. पूजा चालू असताना दिवा विझू देऊ नये. तसे झाल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. नंबर 13. विष्णूंना पिवळे वस्त्र अर्पण करावे. दुर्गा, सूर्य आणि गणपतीला लाल वस्त्र, शिवाला पांढरे वस्त्र अर्पण करावे. कुलदेवता, कुलदेवी, वास्तुदेवता आणि ग्रामदेवता यांचेही स्मरण व पूजन करणे आवश्यक आहे. आपण बसलेला आसन पायाने हलवू नये, तो हातानेच हलवावा. नंबर 14. रोज घरी तुपाचा दिवा लावल्यास अनेक वास्तुदोष दूर होतात. सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू या पंचदेवांचे रोज स्मरण करावे. त्यामुळे लक्ष्मीची कृपा होते. तुळशीची पाने 11 दिवस बासी मानली जात नाहीत. त्यावर रोज पाणी शिंपडून पुन्हा वापरता येतात. दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोरच लावावा. इतरत्र लावणे योग्य नाही. नंबर 15. तुपाच्या दिव्यासाठी पांढरी कापसाची वात वापरावी. तेलाच्या दिव्यासाठी लाल दोऱ्याची वात उत्तम मानली जाते. तुटलेला किंवा खराब दिवा वापरू नये. तुटलेल्या वस्तू शुभ नसतात. शिवाला बिल्वपत्र अर्पण करावे. तसेच इच्छापूर्तीसाठी दक्षिणा द्यावी आणि आपल्या दोषांचा त्याग करण्याचा संकल्प करावा. नंबर 16. सूर्याच्या 7 प्रदक्षिणा, गणपतीच्या 3, विष्णूंच्या 4, शिवाची अर्धी प्रदक्षिणा करावी. नंबर 17. विशेष पूजा करताना स्वास्तिक, कलश, नवग्रह, पंचलोकपाल, षोडशा मातृका, सप्तमातृका यांचे पूजन करावे. यासाठी पंडितांची मदत घ्यावी. देवघराच्या वर जड वस्तू किंवा कचरा ठेवू नये. नंबर 18. भगवान शिवाला हळद अर्पण करू नये आणि शंखातून पाणीही चढवू नये. पूजा करताना स्वच्छता राखावी. चप्पल घालून देवघरात कधीही जाऊ नये. नंबर 19. चामड्याच्या वस्तू जवळ ठेवू नयेत. देवघरातील सुकलेली फुले व हार वेळोवेळी काढून टाकावीत. जर तुम्हीही रोज पूजा करत असाल तर या नियमांचे पालन नक्की करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतरांमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती आपल्याला आवडली का, कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपण कुठल्या देवाची मनोभावे भक्ती करता त्या देवाचे नावसुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.